वेलकम टू माय चॅनल विजया आरवाडेज किचन अँड अदर्स। आज मी फणसाच्या पानामध्ये इडलीचं बॅटर करून कसं घालून इडली तयार करतात हे दाखवणार आहे। आता हे वाटी फणसाच्या पानाचं कसं तयार करायचं हे दाखवणार आहे। बघा, असं जर एकसारखे असं पानं घ्यायचं 4। आता बघा, आणि हे खराट्याच्या काडी धुवून आणायचं आणि त्याला लावायचं असते। हे बघा, आता हे असं धरून असं घ्यायचं, हे बघा असं टोचायचं। हे झालं। परत हे असं धरून असं टोचायचं, असं धरून परत असं टोचायचं। हे झालं। आता हे असं धरून हे इथं भोक दिसता कामा नये असं इथं अगदी टेकून हे करायचं। आता बघा, इथं पण असं धरून असं टोचायचं। हे बघायचं, हे इथं असं भूक आहे का नाही दिसत। परत हे असं धरून असं टोचायचं। परत इथं असं धरून हे दोन्हीचं इथं पण असंच बघायचं। आता हे असं धरून इथं हे बघा, कुठेही भूक दिसत नाही, कारण काय त्याच्यातनं, नाहीतर मग शिजायला ठेवलं की पीठ पडणार, म्हणून हे असं धरून हे बघा असं वाटी तयार झालं। आता हे असं ह्याच्यात आपण तेल लावायचं आणि बॅटर, इडलीचं बॅटर ह्याच्यात घालून इडली करायला ठेवायचं। हे झालं, बंद कर। असं टोचून घ्यायचं, असं टोचून घ्यायचं। इथं मी खराट्याच्या काडी टोचलेलं आहे, असं चारी बाजूनं टोचून घ्यायचं। असं तयार झाले बघा वाटी, ह्या पद्धतीनं असते बघा। पाणी उकळल्यानंतर असं इडलीचं बॅटर हे घातलं आहे ह्याच्यात, हे बघा। आणि आता ह्याच्यावर असं ताट झाकून ठेवणार। हे बघा, असं माझ्या इडलीचं भांडं आहे, ह्याच्यात आता हे शिजायला ठेवले। दहा मिनटं शिजायला ठेवायचं। ह्या पानाच्या इडली चवीनं फार छान लागते।
हल्ली सर्व महाराष्ट्रात मी बघितले सर्वांच्या घरी म्हणजे सर्वांच्या घरात कंपाऊंडमध्ये एक एक फणसाचं झाडं लावलेले आहेत. तर हे अशा पद्धतीनं हे करून इडली करा. त्या पानाच्या आत तेल लावायचं, मग ते इडलीचं बॅटर घालायचं. हे बघा इडली शिजलेलं आहे. चाकूनी हे करून बघायचं आत शिजले काय. मग गॅस बंद करायचा, एक एक काढून खाली ठेवायचं. हे बघा इडली शिजलेली आहे. हे झालं कोट्टिगे. कन्नडमध्ये ह्याला कोट्टिगे म्हणतात. म्हणजे फणसाच्या पानामध्ये बॅटर घालून केलेला इडली. हे कर्नाटक साईडचं मंगळूर ह्या साईडचं इडलीचं भांडं आहे. ह्याच्यातनं मी 3 प्रकारचं एकच इडलीचं बॅटर घालून 3 प्रकारचं इडली बनवलेली आहे. बघा हे फणसाच्या पानात बॅटर घालून इडली बनवलेलं आहे. ह्याला कोट्टिगे म्हणतात कन्नडमध्ये. आणि हे स्टँडचं इडली, हे प्लेटमधलं इडली बनवलेलं आहे. त्यात इडली कुकरमधनं बनवलेलं आहे. हे बघा हे चटणी, हे सांबार, हे इडली बॅटर एकच. असं 3 प्रकारचे इडली एकच कुकरमधनं वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे. तुम्ही पण करून बघा, छान लागते. हे फणसाच्या पानाचं इडली, हे स्टँड इडली, हे प्लेट इडली, हे सांबार, हे चटणी सगळं कर्नाटक पद्धतीनं केलेले आहे.